राखी सावंतला हाणायची बघा. ज्या वेळेला ती आता ती दुबईमध्ये आहे, ज्या वेळेला ती मुंबईला येईल ना, तिला लई चोपायची. कोण कोण येणार माझ्यासोबत? हा कोण येणार मला सांगा? राखी सावंतला लई चोपायची आपल्याला दोन, लई हाणायची तिला लई. तिनं आहे ना, तिनं लय पार कळस गाठलेला आहे, कळस. हा, भिकार चोट काय म्हणती? मैं तुम्हारे साथ हूँ जिंदाबाद. कुणाला नाव पण आपण घेत नाही त्याचं, त्या भिकार देशाचं. त्याला म्हणती जिंदाबाद. हिंदुस्थान हागला का हिच्या तोंडात मध्ये अख्खा. ही आली ना, हिला लई चोप द्यायचा बघा एअरपोर्टवर, तिथंच हाणायची हिला. राखी सावंतला केदार दादा लय हाणायचं. तिला लय हाणली पाहिजेत बघा, लय हाणली पाहिजेत तिला. ती मुंबईला कधी येणारा, म्हणजे आता मी तर पुण्याला राहते, मुंबईला कधी आमची ना जयमाला भोसले ताई आहे. मी आता उद्या ताईला फोन करते. ताई ही ज्या दिवशी येईल ना, लय डेंजर वागीन आहे आमची. मी जयमाला ताईला फोन करणार. आमची अर्चना ताई सरोडकर लय खतरनाक वागिनी येते या दोघी पण. या दोघींना फोन करणार आहे की तुम्ही ना मुंबईला एअरपोर्टला ती ज्या वेळेला येईल ना दुबई, त्यावेळेला तिला अशी मारायची ना, उद्या काय केस दाखल होती. आपण संविधानाला धरूनच चालतो, पण हिला टेचायची. कारण हिनं कुणाचा तरी जय केला ना, बरोबर ना? हिंदुस्थान की जय नाही म्हणली ती, काय म्हणली ती? त्याच्यामुळे तिचा जयच करायचा चांगला, जयचा हिशोब तिला दाखवायचा. पल्लवी म्हणजे तुझा बोलती का? आता तुझा रेट मी कसा सांगणार बघा. ही पल्लवी म्हणते रेट किती आहे, कारण तू करत असणार आहे ना ते काम. आम्ही तर नाही ग बाई करत आहे, तू करत असेल त्यामुळे तुलाच ते माहिती रेट काय काय काय. कारण तुझी पैदास आहे ना, तुझ्या आई तिथंच गेली असणार आहे. आता तिथलं म्हणू नाही ग खरं तर, कारण त्या बिचाऱ्या फार चांगल्या आहेत, तिथं बसलेल्या आहेत ना, त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. तू आजी तर कमेंट करू शकते ना, तर तुला आहे ना कधीच बिळातमध्ये उचलून नेला असतं एखाद्याने. ते जे तिथं जाणारे की दडा आहेत ना त्यांनी. पण काय तुझ्यासारख्यांची पैदास आहे ना, फार घाण, फार घाण. पाकिस्तानमधनच झालेली, बरोबर. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. त्याचप्रमाणे एक चुटकी सिंदूर की कीमत कैसी चुकाई हमारे मिशन. मुल्ला बाबू, समझ में आई होगी आपकी? तो अभी इसके बाद भारत के नाथ को नहीं लगने का रे बाबा. तुमचे सगळे सोयरे पण येणार नाही बेसन भाकऱ्या बाजरी घेऊन तुम्हाला. हा, आमच्या इथे आहे काही असे सगळे सोयरे महाराष्ट्रामध्ये बसलेले जे तुमच्यासाठी फार लढतायत. हो, त्या सगळ्या सोयऱ्यांना आहे ना फार काळजी आहे. आजचं सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पण अजून काही सगळ्या तुमच्या मूल्य जे आहे ना, मूल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचे काही स्टेटमेंट आले नाही. म्हणजे जे हिंदू मुसलमान आहेत, हिंदू मुसलमान म्हणते मी बरं का, त्यांच्या रील्स येत आहेत. होय, आम्ही हिंदू मुसलमान आहोत, आम्ही हिंदू मुसलमान. हा, त्यांच्या रील्स येत आहेत. परंतु हे जे सगळे सोयरे आहेत ना, हे पक्के येतात. हे पटकन नाही स्टेटमेंट देत बरं का त्यांच्या. हो, तर अशा पद्धतीमध्ये सगळे सोयरे आहेत, पाठराखण करतायत त्यांची, हरकत नाही. हो, अहो असं कसं करताय? म्हणजे बापू गेल्यानंतर त्यांचा जो वारसा चालवलाय ना, तो खऱ्या अर्थाने राहुल गांधीपेक्षा यांनी, लक्षात ठेवा, राहुल गांधीने फक्त गांधी नाव चोरलेलं आहे बापूचं बरं का. बाकी त्याला काही करता नाही आलं, फारसं नाही करता आलं. परंतु बापूचे जे गुण ज्याच्यामध्ये असे खचाखच भरलेले आहेत का, ते म्हणजे शरदचंद्र पवार. काय बापूंना फॉलो करतात ते, हो हो हो, विचारच नका. ते हरिण असतं ना एक बघा, एक रील्स फार व्हायरल झाली होती की तो त्या वाघाला असं दाखवतोय, चित्ता होता तो बहुतेक, की मी इकडं चाललो. तो असा पळत येत होता आणि त्याला असं दाखवलं की मी इकडे जातो. तो पळत येत होता, तो इकडे जाणार, तर तो डायरेक्ट त्याने युटर्न घेतला. म्हणजे हा फार एकदम फास्ट होता आणि तो पुढे निघून गेला आणि हा लगेच युटर्न घेऊन. अशा पद्धतीने आमच्या मोदीने पण अगदी असंच मिशन केलेलं आहे, हे पार पाडलेलं आहे. हा संवेदनशील देश आहे आपला. आपला देश हा कुणावरही अन्याय करत नाही, लक्षात ठेवा. आणि मोदी आहे वरती, जो हिंदुत्वाचं रक्षण करतो ना. मला हा हिंदुत्व हा धर्म का आवडतो? हो, मी फार
फार भाग्याची समजते स्वतःला की माझा जन्म या या धर्मामध्ये झाला. कारण हा धर्म कधीही हिंसा करायला शिकवत नाही. हा धर्म कुणावर अन्याय करायला शिकवत नाही. हा धर्म कुणाचं खायला शिकवत नाही. हा धर्म अजिबात नाही कुणाला उच्च किंवा कुणाला नीच असं शिकवत नाही. तर सर्व समान आहे. या सृष्टीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये मी आहे असा सांगणारा हा माझा धर्म आहे. त्यामुळे मला माझा धर्म फार आवडतो. नाहीतर काही लोक आहेत आपल्या देशात सुद्धा जन्माला आलेले आहेत. 2 वर्षापासून तुम्ही बघताय आमच्या चाकणमध्येही आहेत असे काही लोक खूप नीच प्रवृत्तीचे आहेत की अक्षरशः त्यांना इतकंही भान नसतं की अरे कुठल्या तरी व्यक्तीने आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलेलं आहे. त्या व्यक्तीने ज्या वेळेला अख्खं चाकण आपल्या विरोधात होतं त्यावेळेला आपल्या बाजूने ती व्यक्ती ठामपणे उभी होती. जे की मी त्या माणसाला ओळखतही नव्हते. म्हणजे क्रूर माणसं कशी असतात की जे हिंदू धर्मात मध्ये जन्माला येऊन सुद्धा इतके क्रूर असतात. काही लोक इतके निर्दयी असतात, इतके क्रूर असतात की त्यांना हे सुद्धा कळत नाही की हिचा दोष काय आहे या बाईचा. म्हणजे तुमच्या वासनेची मी शिकार झाली नाही, तुमच्या चुकीच्या गोष्टींचं मी समर्थन केलं नाही म्हणून माझा विरोध करायचा, मला त्रास द्यायचा, असंही काही चाकणचे आहेत जे स्वतःला गाववाले म्हणतायत आणि मला पोटभरी म्हणतात की तू बाहेरून आलीये असंही नव्हतात मला. तू पोटभरी आहे, तू आमची आश्रित म्हणून जग, आमच्या आसऱ्याने जग, नाही का. आणि आम्ही म्हणजे आमचे जे काय आहेत ना गिधाडी नजरा आमच्या त्याची शिकार हो. आणि ज्या वेळेला मी नकार देते त्या गोष्टींचा ना त्यावेळेला मग माझ्यावर लांछन लावायचं, मला त्रास द्यायचा, मला म्हणजे सकाळपासून मी बऱ्याच पोस्ट माझ्या बऱ्याच जणांनी बघितल्या असतात. त्याच्यानंतर मी डिलीटही केल्या. कारण काय त्याला संस्कार नाहीयेत आई वडिलांचे. तो जो व्यक्ती आहे ना त्याला बायको आहे, त्याने दुसरं पण लग्न केलं होतं. त्या पोरीलाही त्याने खूप त्रास दिला. मागच्या वेळेस मी त्याच्याबद्दल बोललेली आहे. त्याला अक्कल काहीच नाहीये. आडांचोट माणूस आहे तो. गाववाला आहे पण आडांचोट आहे. बापाच्या पैशावर माज करणारा आहे. आणि त्याचं म्हणणं असं असतं की एखाद्या बाईवर त्याची नजर पडली ना ती माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे. हा त्या बाईने याची गुलाम बनून राहायचं. आणि असं नाही त्याच बाईने म्हणजे असं नाही त्याचं एकाच बाईसोबत लफडे. तो अशा कितीतरी एका वेळी ना म्हणजे एका दिवसाला तो 10-10 बायकांसोबत लफडे करतो. जसं पाकिस्तान आहे ना हा तसंच तो पाकिस्तान नाही का अनैतिक संबंधात जन्माला आलेला आहे तो पाकिस्तान. म्हणून तो तसा आहे. तसं मला असं वाटतं हा व्यक्ती पण अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असेल आणि म्हणून तो तसा असेल. अशी काही लोक असतात समाजामध्ये. म्हणजे मला तर खूप सकाळचा तो त्रास देतोय. आज तर इतकं त्याने आत्ती गेलंय ना की मी माझ्या लेकींना घेऊन सुखात आनंदात जगते ना ते त्याला खपतच नाहीये. अजिबात खपत नाही त्याला. म्हणजे टोमणे द्यायचे त्याने युट्यूबला आहे ना फक्त मला टोमणे देण्यासाठी त्याने त्याचं चॅनल ओपन केलेलं आहे. म्हणजे माणसासारखा माणूस आहे बरं का. तो स्वतःला मर्द समजतो की मी एका एका दिवशी 10-10 बायकांना लॉजला नेतो असं त्याचं म्हणणं आहे. पण त्यातली संगीता वानखेडे नाही ना त्याच्यामुळे त्याला फार त्रास होतोय. असा तो पैजी लावतोय माझ्यासाठी लोकांजवळ. आणि अशी लोक असतात काही नीच प्रवृत्तीचे. पण आपण म्हणजे मी का शांत बसते तर चल संसार आहे रे तुझ्या मागे सोन्यासारखे बायको लेकरं आहेत. नको नीचपणा करून. काही लोकांची प्रवृत्तीच नीच असते, संस्कारच त्यांचे तसे. जो स्वतःच्या आईला बघा नीचपणाचा कळस किती गाठावा त्याने. त्याच्या बहिणीने त्याला व्याजाने म्हणजे त्याचा व्याजाचा व्यवसाय होता. त्याच्या सख्ख्या बहिणीने स्वामींची शपथ घेऊन सांगते मी माझ्या 2 लेकींची शपथ त्याच्यात जर एकही शब्द खोटा असेल त्याच्या सख्ख्या बहिणीने त्याला पैसे दिले होते. लाखो रुपये दिले होते त्याला व्याजाने द्यायला. आणि कालांतराने याचा व्याजाचा धंदा बंद झाला. म्हणजे हा काय करायचा पैसे द्यायचा आणि पीडित म्हणजे अशा एकट्या महिलांना गरजू महिलांना पैसे द्यायचा आणि जर त्या महिला पैसे देऊ शकल्या नाही तर मग शरीर संबंध त्यांच्यासोबत ठेवायचा. म्हणजे तो प्रत्येक महिलेकडनं माझे पैसे वसूल झाले म्हणायचं. आणि मग असं करून म्हणजे त्या बहिणीचे जे पैसे होते ना ते सगळे असे गेले. मग ते भेटलेच नाही. आणि काही महिलांनी किंवा काही लोकांनी मग याच्यावर गुन्हे पण दाखल केलेले सावकारकीचे पण केलेले आहेत आणि विनयभंगाचे पण गुन्हे दाखल आहे याच्यावर. काही महिला याच्या म्हणजे हा असं दाखवायचा मी फार कच्चा गुंडा आहे असं दाखवतो. आम्ही भाई आहे तिथला याला पुत्र पण खात नाही. याच्यासोबतचे जे असे मित्र आहेत का ते मित्र असे आहेत की ज्यांना कुठलाच मान सन्मान नाही. घरातही नाही दारातही नाही बर का. घरात सुद्धा नाही आणि दारात सुद्धा नाही. एक तर पोरगा असा आहे तुम्हाला सांगते तिथं मुलगी एक गाववाल्यांची आहे ती. आणि ती जी मुलगी आहे ना हॅलो काय तुम्ही मी किती कॉल केले तुम्हाला आणि तुमचा आत्ता मला
कॉल येतोय, मी नेमकी लाईव्हला आहे. हा, लाईव्हला लाईव्ह आहे चालू माझं. बोला बोला की बोला, आता 2 मिनिटं बोला. एक 5-10 मिनिटं. हा, आता कुठे आहात तुम्ही? आलात का? ओके ठीक आहे, चालेल. ओके ओके, करते मी कॉल. उद्या निघणार आहात ना पुण्यासाठी? उद्या पुण्याला निघणार आहात ना? हा, ओके चालेल. ओके, बाय. तर असेही काही लोक असतात की, आता मी काय सांगत होते गेले, कारण इकडेही फोन आला होता आणि इकडेही फोन आला होता, आणि नशिबी यावर नव्हता आला. इकडे आला, यावर नाही आला, एवढंच फक्त. तर तुम्ही पुढाऱ्यांना मस्त बोलता, लई भारी, थँक्यू सो मच. कळलं काय? जाधव दादा, संगीता काय म्हणतेस, कशी आहेस, जेवण काय केलंस? अच्छा बया ग, दीपक सोनवणे डायरेक्ट काय म्हणतेस, कशी आहेस आणि जेवण काय केलं? बाई काय हा प्रकार. ताई शरदचंद्र पवारला खूप वाईट वाटले बाई जरा. काढायची होती, मी काढलेली आहे. त्यामुळं ज्या लोकांची पात्रता नाहीये, प्लीज त्यांची नावं माझ्या इथं घेऊ नका. ज्यांची पात्रता नव्हती ते माझ्या दारापर्यंत आले, माझ्या घरात आले, माझी ती फार मोठी चूक झाली. पण आता प्लीज त्यांची नावं इथे घेऊ नका, म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. चला, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. तुमची संगीता ताई, रजा घेते.